मी 2 वेळा आलो पण माझी चढण्याची हिंमत झाली नाही, असं मी मोठ्या महादेवाबद्दल बरेचदा ऐकलं होतं. सकाळी फ्रेश होऊन गरमागरम चहा घेतला आणि आम्ही निघालो जटाशंकराकडे. जाताना मला असं वाटत होतं की आम्ही पाताळामध्ये जात आहोत. सुंदर निसर्गात सकाळचा शांत वातावरण मनाला भारी वाटत होता. खाली जाताना माहिती नाही पण एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. जटाशंकराचे पूजन करून गाडी पार्किंगला लावून पोटांचं पूजन केलं आणि जिप्सी बुक करून निघालो सातपुडा टायगर रिझर्वमध्ये. हो, यातच महादेवाची यात्रा असते. गुप्त महादेवाचं दर्शन घेतलं आणि चढायला सुरुवात केली. माझ्या मनात थोडी भीती होतीच की मी चढेन का, कारण मला सांगितलं गेलं की इथं चढणं म्हणजे अवघड. इथल्या पहिल्या पायरीवर लोक श्रद्धेने माथा टेकवतात. आमची मंडळी काही ठिकाणी बसत होती पण चढलो शेवटी चौरागड. इथे माझ्यासाठी मुख्य आकर्षण होतं हे त्रिशूल, जे मी व्हिडिओमध्ये आणि फोटोजमध्ये बघितले होते आजपर्यंत. भक्तीतून ऊर्जा मिळते, भक्तीतून शक्ती मिळते, भक्तीतून शांती मिळते आणि त्यासाठीच ही माणसं आली असावी. मग खायला थोडं घेतलं आणि परतीची वाट काढली. हा प्रवास अवघड नाही पण लांब आहे. तसंही सह्याद्री फिरल्यानंतर हे मला सोपं गेलं आणि माझ्या प्रवास पुस्तकात पचमढी नावाचा एक पान लिहिला गेला. भेटू पुढल्या प्रवासात लवकरच. हर हर महादेव. नमस्कार.